रायगड जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केलेला आहे। सलग 5 दिवस पावसाचा धुमाकूळ जो आहे हा सुरू आहे। आंबा नदी असेल, काळ नदी असेल, त्याचबरोबर सावित्री नदीने देखील धोका पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळं महाड शहरामध्ये पुराच्या पाण्यानं आता संपूर्ण महाड शहराला विळखा घातलेला आहे। त्यामुळं व्यापारी वर्ग आता चिंतेत सापडलेत। या ठिकाणी जर पाहिलं तर व्यापारी वर्गांची चिंता वाढलेली आहे। आपल्यासोबत काही व्यापारी वर्ग आहेत, आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कधीपासून या ठिकाणी पूर आलेला आहे। कारण सलग 5 दिवस पाऊस पडतोय आणि हा पुराचा धोका आपल्याला देखील उद्भवतोय। त्यामुळे आपल्या दुकानाचं काय नुकसान झालं? दुकानामध्ये काय आता 4-5 दिवस झाला पाऊस फुल पडतो आणि दुकानामध्ये आता पाणी आल्यानंतर आता आमची नुकसानच आहे। या दुकानात 4-5 फूट पाणी असतं, मग आम्ही काय करणार? माल उचलून कुठंतरी ठेवणार आणि आमची किती नुकसान आहे। प्रशासन आमच्याकडे काय लक्षच देत नाही। दरवर्षी हाच प्रॉब्लेम तरी आम्ही व्यापारी वर्ग करायचं काय? नाही खायच्या ठिकाणं, नाही पियायच्या ठिकाणं, रातभर आम्ही पावसात आहे, रातभर काय आमची हालत पण खराब आहे। आता काय करणार? मजबुरी का नाम महात्मा गांधी। 2021चा जर आपण विचार केला, महाड शहराला संपूर्ण महाड शहर महापुरात होतं आणि तो जर विचार केला त्यावेळेस आपलं लाखोचं नुकसान झालं होतं। ती पुन्हा एकदा पुनरावृत्ती होती की काय असं वाटतंय? नाही असं आता काय 2021 नंतर जर हे केलं तर 2-3 वर्ष पाणी काय आला नाही, पण यंदा म्हणजे फुलच वाटत नव्हतं, पण पाणी पूर आला। या हिशोबाने आता काय शेवटी निसर्गाच्या हिशोबाने आपण आता व्यापारी वर्गाला एवढा माल उचला, हे करा तो करा, किती नुकसान आहे आणि हे नुकसान भरपाई कोण देत नाही। फक्त येऊन लोक शासन येऊन नुसतं पंचनामे करता, हे करता आणि बस, त्याच्या हिशोबाने काय दुसरं बघतच नाही। आपल्यासोबत काही भाजी विक्रेते देखील आहेत, त्यांच्या देखील दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत किती वाजता या ठिकाणी महाडमध्ये पूर आला आणि आपली कशी पद्धतीने तारांबळ उडाली होती, कसं पाहता याकडे? अचानक एकदम पाणी भरल्यामुळे आम्हाला काय उचलता आलं नाही। पाणी साधारण कितीचं नुकसान झालेलं आहे आपलं? आता आपण या ठिकाणी जर त्याची आम्ही काळजी घेतली, थोडं माल वगैरे साईडला करून इकडे तिकडे, तरी पण भीती वाटणारच। शेवटीला पाणी आहे, तो कुठनं कधी येईल सांगता येत नाही। आणखी काही व्यापारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। डोपराभर पाण्यामध्ये सुकड गल्लीमध्ये ते देखील आपल्या दुकानाकडे फक्त पाहतायत की आपल्या दुकानाचं नुकसान होऊ नये याकडे देखील त्यांचं लक्ष आहे। आता काय सांगाल, आता ह्या महाडमध्ये पूर आलेला आहे, सावित्री नदीने देखील धोका पातळी ओलांडलेली आहे, कसं पाहता याकडे? 2021मध्ये पाणी पटकन भरलं होतं, परंतु आता वाटत नाही, शक्यता कमी वाटते। पाऊस पण थांबलेला आहे, पाणी आता कमी होत आलं आहे। रात्री पाणी भरपूर होता, आता पाणी थोडा कमीच वाटतोय। सावित्री नदीने अजून काही व्यापारी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत। दादा काय सांगाल, या ठिकाणी पूर आलेला आहे, गाळ उपसा देखील केलेला आहे, गाळ उपसा करून देखील महापूर येतोय, कसं पाहता याकडे? आज आपण बघितलं तर मला वाटतं की मागच्या वेळेला 2021 सालचा महापूर बघितला असेल तर कमीत कमी 200 ते 250 मिलीमीटर पाणी वाढला, पाऊस पडला। त्यावेळेला मला वाटतं 10 ते 12 फुटावरती आज जो महाड शहरामध्ये पाणी शिरलेला, पण आजची परिस्थिती वेगळी आहे। जेणेकरून आज मंत्री महोदय नामदार भरतशेठ गोगोई साहेब यांनी जो आज महाड शहरातला पूर्ण आजूबाजूच्या नदीचा गाळ जो उपसा केला, त्या गाळ उपसाच्या माध्यमातून आज महाबळेश्वरचा जो अंदाज घेतला तर 350 ते 400 मिलीमीटर पाऊस पडलेला देखील असून देखील आज महाड शहरामध्ये साधारण आज सगळीकडं, आज रायगड जिल्ह्यामध्ये बघितलात तर सगळीकडं आज पाणी पूर्णपणे 10 ते 12 फुटावर आहे, पण देखील महाड शहरामध्ये 4 ते 5 फुटावर राहण्यामागचं कारण एकच आहे की नदीतील गाळ उपसा। 2021मध्ये महापूर आला होता, व्यापारी वर्गाचा आणि नागरिकांचा मोठा हाल झाला होता। तो जर पुराचं जर आठवण आली आणि आताची जी आठवण आहे, कसं वाटतं याकडे? आत्ताची जी आठवण आली त्यावेळेला असं वाटत होतं की आम्हाला की त्यावेळेला जीवितहानी नक्की होईल, पण त्यावेळेला कुठलीही प्रकारची जीवितहानी झाली नाही। आणि आज देखील काल जर रात्री तुम्ही बघितलात तर 9-9:30च्या दरम्यान जो पाण्याला स्पीड होता तो असं वाटत होतं की कमीत कमी महाड शहरामध्ये कमीत कमी 15 फुटाच्या आसपास जाईल, पण जो आज नदीचा जो प्रवाह बघितला तर एकदम थोडासा 5 मिनिटं पाऊस थांबला तर लगेच पाणी निसरत होता आणि महाड शहरातलं पाणी कमी कमी होत गेला। अशा पद्धतीने हा पाणी कमी होत जाईल।
2021 पासून या ठिकाणी महाड शहरामध्ये सावित्री नदीचा गाळ उपसा आहे हा योग्य प्रकारे काढण्यात आला. त्यामुळं महाड शहराचा जो पाणी विळखा जो आहे हा अद्याप कमी स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळं पूर येण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात नाहीये. त्यामुळं महाड शहरातील जे नागरिक आहेत यांनी सतर्क राहावं असं आव्हान देखील प्रशासनाला केलं आहे. नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड.